हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 5 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय, ज्याचा आपण कधीही विचार केला नसेल. फ्रेंड्स, आपल्या सर्वांना माहिती आहे की वल्लरीने आकाश आणि मेघनाचा साखरपुडा नक्की केलाय आणि ईश्वरी ही अर्णवला समजावण्याचा प्रयत्न करते की अर्णव सर, आकाश आणि नम्रता ताईचं एकमेकांवर प्रेम आहे, त्यांचं लग्न लावून द्या, हा साखरपुडा होऊ देऊ नका. पण अर्णव हा ईश्वरीवर जो राग आहे त्याच्यामुळे ईश्वरीची साथ द्यायला तयार नाहीये. पण आता हाच अर्णव ईश्वरीला सगळ्यात मोठं सरप्राईज देणार आहे, ज्यामुळे मामीला जबर धक्का बसेल. कारण आता अर्णव हा स्वतः आकाश आणि मेघनाचा साखरपुडा मोडणार आहे आणि तो नम्रताला आपल्या घरी घेऊन येईल. आणि आकाश मेघनाचा साखरपुडा मोडल्यानंतर तो आकाश आणि नम्रताचा साखरपुडा लावून देणार आहे. लवकरच या दोघांचं लग्न होणार आहे. मग अर्णवमध्ये हा बदल झाला तरी कसा, हा एवढा मोठा ट्विस्ट आला तरी कसा, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव स्टडीमध्ये बसलेला असतो आणि त्याचं काम करत असतो. तेवढ्यात त्याला आठवतं की आकाशने घरातील सगळ्यांसमोर ओरडून सांगितलं की माझं नम्रतावर प्रेम आहे आणि मला मेघनाशी लग्न नाही करायचंय. अर्णवला हे आठवून खूप वाईट वाटतं. तेव्हा त्याला हेही आठवतं की आकाशने सांगितलं होतं की मी ईश्वरीला माझ्या प्रेमाबद्दल सांगितलं होतं. आणि मग ईश्वरी म्हणाली, हो, मला यांच्या प्रेमाबद्दल माहिती होतं आणि मी सगळ्यांना सांगणारच होते, पण तेवढ्यात मामीने माझ्याकडून माईक हिसकावून घेतला. आकाश सर आणि नम्रता ताईचं एकमेकांवर खरं प्रेम आहे आणि त्यांचं लग्न व्हायलाच हवं. हे सगळं अर्णवला आठवतं. पुढे आजी ही सगळ्यांना म्हणत होती, पण आता जर आपण मेघना आणि आकाशचा साखरपुडा मोडला तर आपली खूप नाचक्की होईल. तेव्हा मामी ओरडून म्हणाली, नाही, हा साखरपुडा मी मोडू देणार नाही. माझा मुलगा आहे आकाश आणि मी जे ठरवलंय त्याच मुलीशी तो लग्न करणार. हे सगळं अर्णवला आठवतं आणि नेमकं काय करावं हाच प्रश्न त्याला पडतो की कोणाची साथ द्यावी आणि कोणाची साथ देऊ नये. तेवढ्यात मामा तेथे येतो. मामा खूप दुःखी असतो. त्याची नजर खाली असते. मामा हा कसाबसा अर्णवजवळ येतो आणि अर्णवला हाक मारतो. अर्णवला समजतं की मामा दुःखी आहे. अर्णव विचारतो, काय झालं, तुझा चेहरा असा का पडलाय? तर मामा सांगतो, मला खूप वाईट वाटतंय अर्णव, मला माफ कर. तुला माहितीये ना, वल्लरी काहीही कसंही बोलते, ती काय बोलते हे तिचं तिलाच समजत नाही. आणि तिने ईश्वरीवर जे आरोप लावले की ईश्वरीनेच अंजलीचा अपघात घडून आणलाय, एक नंबरची मूर्ख आहे तू, तू तिचं वाईट नको मानून घेऊ. तर अर्णव म्हणतो, अरे मामा, तुला माहितीये ना, मी मामीला एवढं सिरियसली घेत नाही आणि ईश्वरीवर असा आरोप तर नाहीच नाही, तू नको काळजी करू. मामा म्हणतो, हो खरंय, पण तुला आता काय वाटतं आकाश आणि मेघनाच्या साखरपुड्याबद्दल? तर अर्णव म्हणतो, मामा, मला काही कळत नाहीये. आकाशची जी इच्छा आहे ना, तीच आपण मानायला हवी आणि तू मामीच्या बोलण्याचं जास्त टेन्शन घेऊ नको. आता तू जा, मला सुद्धा एक ऑनलाईन मीटिंग आहे, शांत झोप आणि कसलाही विचार करू नको. मामा म्हणतो, ठीक आहे, आणि मामा तेथून निघून जातो. पण अर्णव मात्र आकाश नम्रता यांच्या लग्नाचा, त्यांच्या प्रेमाचाच विचार करत असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी ही किचनमध्ये सगळ्यांसाठी गरमागरम इंदोरी खस्ता कचोरीचा नाश्ता बनवत असते. ईश्वरी खूप आनंदात असते. सगळ्यांना या गरमागरम खस्ता कचोरी खाऊ घालायच्या आणि सगळ्यांचा मूड बदलायचा असा तिचा प्लॅन असतो. पण तेवढ्यात मामी तेथे येते आणि ईश्वरीला म्हणते, तुझा जो प्लॅन होता ना, तो मला चांगलाच कळून चुकलाय. तुला तुझ्या मागे मागे तुझ्या बहिणीला सुद्धा या घरात आणायचंय. एक बळजबरीची सून तर आलीये, दुसरी बळजबरीची सून आणायची आहे तुला. तर ईश्वरी म्हणते, नाही मामी, मला असं काही नाही करायचंय. माझा असा कोणताच प्लॅन नाहीये. उलट आकाश सर आणि नम्रता दिदीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, त्यांचं एकमेकांवर खरं प्रेम आहे. तर मामी ही ईश्वरीवर चिडून म्हणते, ए गप ग, कसलं खरं प्रेम कसलं काय? माझ्या मुलाचं भलं आहे ना, मला कळतं. तो मेघनाशीच लग्न करणार, मी नम्रताचं आणि आकाशचं लग्न होऊ देणार नाही. तर ईश्वरी म्हणते, मामी प्लीज असं करू नका, नाहीतर एक नाही, दोन नाही, तीन तीन आयुष्यांचं वाटोळं होईल, कुणीच सुखी राहू शकणार नाही. मामी चिडून म्हणते, माझ्या मुलाच्या आयुष्याचं काय करायचं ना, ते मला चांगलंच ठाऊक आहे. तू नको मला अक्कल शिकू. मी जे ठरवलंय ना आणि ज्या मुलीशी ठरवलंय त्या मुलीशीच आकाशचं लग्न आणि साखरपुडा होईल. ईश्वरी काही बोलणार इतक्यात मामा तेथे येतो आणि म्हणतो, वल्लरी, ईश्वरीची माफी माग. हे ऐकून वल्लरीला मोठा धक्काच बसतो. वल्लरी विचारते, मी या ईश्वरीची माफी मागायची, कशाबद्दल? तर मामा म्हणतो, वल्लरी, गुपचूप माफी माग.
तू काल ईश्वरीवर खूप मोठा आणि चुकीचा आरोप लावला आणि त्यामुळे माझी नाचक्की झाली आहे आणि मला शरमेने मान खाली घालावी लागली की माझी बायको काहीही बोलते. त्यामुळे आईला सुद्धा खूप त्रास होतोय आणि आईला त्रास झालेला मला चालणार नाही. माफी माग गुपचूप. तर वल्लरी चिडून म्हणते, मी माफी मागणार नाही. मामाला खूप राग येतो. तो चिडून म्हणतो, वल्लरी, याचे परिणाम खूप वाईट होतील. या दोघांमध्ये भांडण सुरू होतं. तर ईश्वरी म्हणते, जाऊ द्या ना मामा, आपण एका कुटुंबात राहतो आणि नात्यांमध्ये भांडणं होतच असतात, पण त्यासाठी एकमेकांची माफी मागणं वगैरेची काही गरज नाहीये. घरात घर असलं की भांड्याला भांडं लागणारच ना. आणि मला नाही वाईट वाटलंय, तुम्ही मामीला असं काही सांगू नका. तेव्हा मामा मामीला म्हणतो, पाहिलंस का वल्लरी, तू इतकी मोठी झाली पण तुलाही अजून जी अक्कल आली नाही ना, ती इतक्या लहान वयात ईश्वरीला आहे की कसं वागायचं, कुटुंबात कसं राहायचं. मामी चिडून म्हणते, हो हो, खूप अक्कल आहे तिला, तुम्ही सुद्धा तिच्याकडून थोडी अक्कल घ्या. मामा खूप चिडतो. ईश्वरी म्हणते, जाऊ द्या ना मामा, कशाला तुम्ही असं करताय. मी सगळ्यांसाठी इंदोरी खस्ता कचोरी बनवली आहे. मामी, तुम्ही ही कचोरी खा आणि तुमचं मूड सुद्धा बदलेल, तोंडाची चव सुद्धा बदलेल. मामी चिडून म्हणते, तुझी ही नाटकं मला चांगलीच कळतात, पण मी हे खाणार नाहीये. असं म्हणून मामी तेथून निघून जाते. मामाला खूप वाईट वाटतं. ईश्वरी म्हणते, मामा, मामीने तर खस्ता कचोरी नाही खाल्ली, तुम्ही खाल का. मामा म्हणतो, इच्छा तर आहे, पण या वल्लरीमुळे माझा मूड नाहीये, नको देऊस. तर ईश्वरी म्हणते, असं कसं मामा, तुम्हाला आमचे इंदोरी पदार्थ किती आवडतात मला माहिती आहे ना. असं म्हणून ईश्वरी ही मामाला इंदोरी कचोरी खाऊ घालते. ही कचोरी मामाला खूप आवडते. मामा म्हणतो, अरे वा ईश्वरी, इंदोरी खस्ता कचोरी काय छान बनवली तू, एकदम इंदोरचीच आठवण आली. आता ना मला काय राहवलं जाणार नाही. मस्तपैकी एका प्लेटमध्ये चांगल्या 4-6 कचोऱ्या ठेव, त्याच्यावर जिरावन मसाला, चटण्या हे सगळं टाकून ना मला आणून दे, मी वाट पाहतोय. असं म्हणून मामा बाहेर निघून जातो. ईश्वरी खूप खुश होते. ईश्वरी विचार करते, जसा मामाचा मूड बदललाय ना, तसं मी आता अर्णव सरांचा मूड बदलते. त्यांच्यासाठी सुद्धा या इंदोरी खस्ता कचोरी घेऊन जाते. आणि थोड्या वेळाने ईश्वरी आपल्या रूममध्ये येते. अर्णव त्याचं काम करत बसलेला असतो. ईश्वरीने तिच्या हातात मस्तपैकी इंदोरी खस्ता कचोरी, हिरवी चटणी, लाल चटणी, दही हे सगळं आणलेलं असतं आणि ती अर्णव समोर ही सगळी प्लेट ठेवते. अर्णवला आश्चर्य वाटतं. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर चला आता तुमचा लॅपटॉप बाजूला ठेवा, मी तुम्हाला या इंदोरी खस्ता कचोरी तयार करून देते. त्यावर मस्त ही पिवळी शेव टाकते, सगळ्या चटण्या, गोड, तिखट, आंबट. मग तुमच्या चेहऱ्याचाही स्वाद बदलेल आणि तुमचा मूड सुद्धा बदलेल. तर अर्णव म्हणतो, ईश्वरी बस कर तुझी ही नाटकं, मला सगळं कळतंय, हे तू सगळं कशासाठी करते. मला कितीही इंदोरी खस्ता कचोरी खाऊ घातली ना, तरी सुद्धा मी आकाश आणि नम्रताच्या प्रेमाला आणि त्यांच्या लग्नाला सपोर्ट करणार नाहीये. तुझी बहीण मी या घरात येऊ देणार नाही. ईश्वरी ही अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते. अर्णव सर, असं काय करताय तुम्ही, माझ्यावरचा राग त्या दोघांवर का काढताय. त्या दोघांचं एकमेकांवर खरं प्रेम आहे आणि ज्या लोकांचं एकमेकांवर खरं प्रेम असताना त्यांना आपण एकत्र आणण्यासाठी मदत करायला हवी ना. पण अर्णव ईश्वरीकडे रागारागाने पाहतो आणि काही न बोलता तिथून निघून जातो. ईश्वरीला खूप वाईट वाटतं. अर्णव सर माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये आणि उद्या आकाश सरांचा साखरपुडा आहे, मला हा साखरपुडा थांबवावाच लागेल. नम्रताताई आणि आकाश सरांना मी एकत्र कसं आणू, त्यांचं लग्न कसं लावून देऊ, हाच प्रश्न ईश्वरीला पडतो. जर अर्णव सर माझी मदत करत नाहीये तर कोण माझी मदत करेल. मी हे लग्न कसं थांबवू, हा साखरपुडा कसा थांबवू, मी आकाश सर आणि नमू दिदीला कसं एकत्र आणू, हाच प्रश्न ईश्वरीला पडतो. पण तेवढ्यात ईश्वरीला एक कल्पना सुचते आणि ईश्वरी म्हणते, ठीक आहे, कुणी माझी मदत करायला तयार नाहीये ना, अर्णव सर माझी मदत करत नाहीये ना, तर मी सुद्धा आता स्वतःच्या बळावरच हे साखरपुडा थांबवून दाखवणार आणि नम्रताताई आणि आकाश सरांचं लग्न मी लावूनच देणार, असा निश्चय ईश्वरी करते. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव त्याच्या बेडरूममध्ये असतो आणि अलार्म वाजतो. अर्णव झोपेतून उठतो तर त्याला मोठा धक्काच बसतो. तो विचार करतो, मला उठायला एवढा उशीर झाला आणि आज तर आकाशचा साखरपुडा आहे, खूप लेट झालाय, लवकर आवरावं लागेल. असा विचार करून अर्णव हा लगेचच आवरायला जातो. तर इकडे घरामध्ये साखरपुड्याची जय्यत तयारी सुरू असते. अंजली आणि आजी या दोघी सोफ्यावर बसलेल्या असतात तर खूप सारी माणसं डेकोरेशनची तयारी करत असतात. तेवढ्यात मामी तेथे येते आणि म्हणते, अरे आवरा लवकर, आज माझ्या एकुलते एक मुलाचा साखरपुडा आहे आणि लवकर साखरपुडा ठरला, नाहीतर मी 5 स्टार हॉटेलमध्ये साखरपुडा केला असता, घरात केलाच नसता.
तर आजी म्हणते, वल्लरी तुला मी म्हणाले होते साखरपुड्याची एवढी घाई करू नको, पण तूच माझं ऐकलं नाही, नाहीतर आपण चांगल्या ठिकाणी साखरपुडा ठेवला असता. मामी म्हणते, ओ आई, माझ्या एकुलता एक मुलाचा साखरपुडा आहे, येथे घरात सुद्धा तो जय्यतच होणार आणि मग त्यानंतर लग्न तर आपण निवांत करू ना, खूप मोठं लग्न करू धूमधडाक्यात, परंतु आधी हा साखरपुडा होणं खूप महत्त्वाचं आहे. मामी चांगलीच खुश असते. तेवढ्यात अर्णव साखरपुड्यासाठी तयार होऊन येतो. अर्णव खूप हँडसम दिसत असतो. सगळे त्याच्याकडे पाहून खुश होतात आणि मामी म्हणते, पाहिलं का अर्णव किती खुश आहे, भावाच्या साखरपुड्यासाठी किती सुंदर तयार होऊन आलाय. तर अंजली विचारते, अर्णव तू तर तयार होऊन आलाय, पण ईश्वरी कुठे? ईश्वरी अजून का तयार होऊन आली नाहीये? अर्णवला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो, ईश्वरी खाली नाहीये का? तर आजी सांगते, नाही ती येथे नाहीये, आम्हाला असं वाटलं तिने औषधं घेतली असतील, तिला उठायला उशीर झाला म्हणून आम्ही सुद्धा तिला उठवायला आलो नाही. अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव आजीला म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, मी तिला कॉल करून विचारतो. आणि अर्णव ईश्वरीला फोन करतो, पण ईश्वरीचा फोन स्विच ऑफ लागतो. अर्णवला खूप काळजी वाटते. आजी विचारते, काय झालं? अर्णव म्हणतो, ठीक आहे, मी घरभर तिला शोधतो. तेवढ्यात मामा तेथे येतो आणि तो डेकोरेशनवाल्याशी बोलत असतो. आजी त्याला सांगते, आकाश कुठे? आकाश सुद्धा अजून तयार होऊन आला नाहीये. अर्णव आणि ईश्वरी सुद्धा घरात नाहीये. अर्णव म्हणतो, मी ईश्वरीला घरभर शोधतो. तर मामी विचार करते, ही ईश्वरी अचानक कुठे गायब झाली? जर ती जाणून बुजून गायब झाली असेल ना, तर मी तिला सोडणार नाही, असा विचार मामी करते. तर अर्णव हा घरभर ईश्वरीला शोधत असतो, पण ईश्वरी त्याला कोठेच सापडत नाही. तो ईश्वरीला पुन्हा पुन्हा कॉल करतो, पण ईश्वरीचा फोनही लागत नाही. त्यामुळे अर्णव तिला संपूर्ण घरभर शोधत असतो. मी सिंदोर, मी सिंदोर अशी तिला हाक मारत असतो. पण अर्णवला संपूर्ण घरात ईश्वरी कोठेच दिसत नाही. त्यामुळे अर्णव खूप घाबरतो. ईश्वरी अशी अचानक कोठे निघून गेली? घरात का नाहीये? तिचा फोन का लागत नाहीये? हाच अर्णवला शोधत शोधत चक्क अंजलीच्या रूम जवळ येतो आणि त्याला वाटतं की ईश्वरी या रूम मध्ये असेल. तो दरवाजा उघडतो आणि म्हणतो, मी सिंदोर. आणि तेथे राजेश उभा असतो. तो तयार होत असतो. राजेशला अर्णवला पाहून आश्चर्याचा धक्काच बसतो आणि तो विचारतो, अरे यार तू अर्णव येथे माझ्या रूम मध्ये तुझ्या मी सिंदोरला शोधतोय, काय घालवली का तुझी बायको? आणि हे ऐकून अर्णव खूप चिडतो. अर्णव आतमध्ये येतो. तर राजेश त्याला मिश्किलपणे विचारतो, मला असं नव्हतं वाटलं की तू माझ्या रूममध्ये तुझ्या बायकोला शोधशील. हा तर माझ्यासाठी खूप सुखद धक्का आहे. पण सॉरी बरं का, मी तुझा अपेक्षाभंग केलाय. तुझी बायको आहे ना माझ्या रूममध्ये नाहीये. पण काय झालं तुझ्या बायकोला? हरवली का पळून गेली? आणि तुझी बायको कोठे आहे ना ते मी शोधतो. हे ऐकून अर्णवला खूप राग येतो आणि अर्णव चक्क राजेशची गचंडी पकडतो, त्याची कॉलर पकडतो. राजेश म्हणतो, काय यार चिंटू, हे तुझं हल्ली वाढत चाललंय बरं का. काही झालं ना तर माझी गचंडी पकडायची, मला जाब विचारायचा. अरे थोडी शांत घे ना, मी तुझ्या बायकोला नाही कोठे ठेवलंय. तर अर्णव चिडून विचारतो, मी सिंदोर कोठे? राजेश म्हणतो, मी सिंदोर कोठे मला नाही माहीत. अरे मी तुझ्या बायकोला नाही लपून ठेवलंय रे. आणि तू काय कर, तू पहिले तुझ्या बायकोला शोध. तुझी बायको तुला सापडली ना मग ठीक आहे, आणि नाही सापडली तर मी आहे, मी तुझ्या बायकोला शोधतो. मग तुझी बायको मला सापडली ना तेव्हा मला विचार की तुझी बायको कोठे होती, मग मी तुला ते सांगेल. अर्णव खूप चिडतो. राजेशचा मिश्किलपणा सुरूच असतो. खरंच त्याची ॲक्टिंग खूप जबरदस्त आहे फ्रेंड्स. आणि त्याच वेळेस आजी तेथे येते. आजी दरवाजा उघडते आणि अर्णवने राजेशची गचंडी पकडली, कॉलर पकडली. हे पाहून आजीला जबर धक्काच बसतो. आजी विचारते, चिंटू हे काय करतोयस तू? अर्णव खूप घाबरतो आणि राजेशची कॉलर सोडून देतो. अर्णव काहीच उत्तर देत नाही. तर राजेश म्हणतो, आजी तुम्हाला तर माहिती आहे ना अर्णवचं माझ्यावर किती प्रेम आहे. माझी कॉलर ठीक नव्हती ना म्हणून तो ठीक करून देत होता. पण आजीला समजतं यांच्यात नक्कीच काहीतरी वेगळं सुरू आहे आणि राजेश खोटं बोलतोय. आजी म्हणते, ठीक आहे ठीक आहे, अर्णव काय झालं, ईश्वरी सापडली की नाही? तर अर्णव सांगतो, नाही आजी, ईश्वरी घरात कोठेच नाहीये, तिचा फोनही लागत नाहीये. आजी त्याला म्हणते, ठीक आहे, मग ईश्वरीच्या आईला फोन करून पहा, ती माहेरी गेली असेल. लगेचच अर्णव सुप्रियाला कॉल लावतो. आजी खूप टेन्शनमध्ये असते, पण सुप्रियाचा सुद्धा फोन लागत नाही आणि तो सांगतो, आजी तिच्या आईचाही फोन लागत नाहीये. आजीला खूप टेन्शन येतं. तर राजेश म्हणतो, अर्णव कुठे गेल्या मग ईश्वरीजी? त्यांना शोधायला हवं रे, नाहीतर मला तर खूप भीती वाटतेय. अर्णव त्याच्याकडे पाहून खूप चिडतो. तर आजी म्हणते, अर्णव आता फोन करणं बंद कर. तू आत्ताच्या आत्ता ईश्वरीच्या माहेरी जा आणि मग तेथे शोध तिला. ती तेथे गेली असेल, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, तिच्या बाबांची तब्येत सुद्धा खराब असते ना, लवकरात लवकर त्यांना शोधू नये.
तर अर्णव जाऊ लागतो. राजेश म्हणतो, अर्णव तुला काही मदत हवी असेल ना तर मला सांग बरं का, मी सुद्धा तुझ्याबरोबर यायला तयार आहे. अर्णव त्याच्याकडे रागारागाने पाहतो आणि आजी आणि अर्णव दोघेही रूम बाहेर निघून जातात. तर राजेश विचार करतो, सकाळी सकाळी ईश्वरीजी कुठे गेली असेल, काय करत असेल, काहीच कळत नाहीये. त्याला सुद्धा प्रश्न पडतो. तर इकडे नम्रताने सुप्रियाला सांगितलेलं असतं की आकाश सरांनी मला लग्नाची मागणी घातली होती, आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो आणि पुढे काय झालंय. त्यामुळे सुप्रिया नम्रतावर खूप चिडते आणि म्हणते, नम्रता मी तुला आधीच सांगितलं होतं या सगळ्यापासून दूर राहा, अर्णवच्या कुटुंबापासून दूर राहा, आकाशपासून दूर राहा, पण तू माझं ऐकलं नाही. आता जे काही सगळं घडतंय ना ते हे स्वतःहून ओढवून घेतलंय. तर नम्रता म्हणते, आई तू असं का बोलतीयस, आकाश सरांवर माझं खरं खुरं प्रेम आहे आणि आम्हाला दोघांना लग्न करायचंय. सुप्रिया चिडून म्हणते, तुला म्हटलं ना त्या घरात मला तुला द्यायचं नाहीये, त्या घरात कोणत्याही मुलाशी तू लग्न करू शकत नाही, तुला कळत का नाहीये. तर नम्रता खूप चिडते आणि म्हणते, आई तू असं का बोलतीये, ईश्वरीचं सुद्धा त्याच घरात लग्न झालंय ना, मग तुला त्या घरातील लोकांशी काय प्रॉब्लेम आहे. तर सुप्रिया म्हणते, अगं नम्रता तुला समजत का नाहीये, ईश्वरीचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं हे तुला चांगलंच ठाऊक आहे आणि त्यातल्या त्यात अर्णव हा चांगला निघाला म्हणून ठीक आहे, पण आपण ज्या परिस्थितीत आहोत, आपण आपल्या परिस्थितीप्रमाणेच मुलगा शोधला असता ना, आपण एवढ्या मोठ्या घरातला मुलगा पाहिला असता का तुझ्यासाठी किंवा ईश्वरीसाठी, हेच तुला कळत नाहीये. तेव्हा नम्रता खूप चिडते आणि म्हणते, आई तू अर्णव सरांना चांगलं म्हणतेस ना, तसंच आकाश सर सुद्धा खूप चांगले आहेत, त्यांच्यात कोणताही दोष नाहीये, उगच त्यांच्यावर रागराग करू नको. तेवढ्यात आकाशचा फोन नम्रताला येतो. आई हे पाहते, तिला खूप राग येतो आणि ती चक्क फोन बेडवर फेकून देते. नम्रता खूप दुःखी होते. सुप्रिया नम्रताला ठणकावून सांगते, तुझं आणि आकाशचं लग्न होऊ शकत नाही, मी यात तुला कोणतीही मदत करणार नाही, आकाशला विसरून जा आणि आता भविष्याचा विचार कर. असं म्हणून सुप्रिया रागारागाने तेथून निघून जाते. नम्रता खूप दुःखी होते आणि म्हणते, ईश्वरी हे सगळं तुझ्यामुळे झालंय, तुझ्यामुळे माझ्या आणि आकाश सरांच्या प्रेमाला इतका मोठा धक्का बसलाय. जर तू वेळेवर जिजूंना सांगितलं असतं ना तर आज ही परिस्थिती ओढावलीच नसती आणि नम्रता सगळा दोष ईश्वरीलाच देते. तर इकडे सदावर्ते कुटुंब हे आकाश आणि मेघनाच्या साखरपुड्यासाठी अर्णवच्या घरी पोहोचतं. दरवाजावर त्यांचं स्वागत करण्यासाठी मामी, मामा, आजी, अंजली सगळे उभे असतात आणि मेघना खूप सुंदर दिसत असते. त्यामुळे वल्लरी तिची नजर उतरवते आणि म्हणते, मेघना किती गोड दिसतेस तू, खूप सुंदर. मेघनाला आनंद होतो आणि ती थँक्यू आंटी म्हणते. तर मेघनाची आई म्हणते, अगं मेघना आता आंटी नाही, तू सुद्धा त्यांना आई म्हणायची सवय करून घे. मेघना खूप लाजते, त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो. मामा, राजेश, मामी सगळे खुश होतात आणि मग मामा त्यांचं घरात स्वागत करतो, या सगळ्यांना बसायला लावतो. तेवढ्यात आजी तेथे येते आणि म्हणते, आता लवकरच पाहुणे येतील, मग आपण साखरपुड्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजी वल्लरी आणि अंजलीला बाजूला बोलवून घेते. या तिघी एकत्र येतात. तेव्हा आजी वल्लरीला विचारते, आकाश कोठे, तो अजून का आला नाही. तर मामी सांगते, आई तो थोड्याच वेळात तयार होऊन येईल. तर आजी विचारते, पण आकाश या साखरपुड्यासाठी तयार तर आहे ना, आता सगळे नातेवाईक पाहुणे येतील आणि आकाशने जर वेळेवर साखरपुडा करायला नकार दिला ना तर आपली खूप नाचक्की होईल. अंजली म्हणते, हो मामी, आकाशने जर नकार दिला तर आपली बदनामी होईल, आपल्याला कोणाला तोंड दाखवता येणार नाही, मला तर खूप भीती वाटतीये. तर मामी म्हणते, तुम्ही दोघी काळजी करू नका, आकाश माझा मुलगा आहे, मी त्याला या साखरपुड्यासाठी तयार केलंय आणि तो नक्कीच साखरपुडा करेल आणि काही दिवसांनी लग्न सुद्धा करेल. मेघना खूप चांगली मुलगी आहे, आकाश सुखात राहील, तुम्ही काळजी करू नका. पण आजी आणि अंजलीला मात्र हे पटत नाही आणि तेवढ्यात आकाश साखरपुड्यासाठी तयार होऊन येतो आणि त्याला पाहून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. मेघना तर त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. मेघना ही त्याच्यावर फिदाच असते. राजेश हा आकाशचं खूप कौतुक करतो, आकाश खूप हँडसम दिसतोय, खूप छान दिसतोय. मामी चांगलीच खुश होते, अरे वा आकाश आलाय, याचा अर्थ काल मी त्याला जी मरण्याची धमकी दिली होती ना ती धमकी काम करून गेलीये, आता तो नक्कीच मेघनाबरोबर साखरपुडा करणार, लग्न करणार आणि त्या बळजबरीच्या सुनबाईचा प्लॅन फ्लॉप होणार, म्हणून मामी खूप खुश होते. आजी आणि अंजलीला म्हणते, पाहिलं का, मी सांगितलं होतं ना, आकाश नक्की साखरपुडा करेल, तुम्ही काळजी करू नका आणि साखरपुडा एन्जॉय करा. मामी आकाशला पुढे घेऊन जाते. तेव्हा मेघना त्याच्याकडे एकटक पाहतच राहते.
त्याच्यावर फिदा असते. आणि तेवढ्यात मामी ही मेघनाला सुद्धा बोलवते. मेघना ये ना. मेघना ही आकाशच्या जवळ जाऊन उभी राहते. या दोघांची जोडी खूप सुंदर दिसत असते. मामी या दोघांची नजर काढते, त्यांचं कौतुक करते. मेघनाच्या आईबाबांना सुद्धा खूप आनंद होतो. राजेश सुद्धा मिश्किलपणे हसतो की मामी तुमचा प्लॅन यशस्वी होतोय. तर मेघनाचे आईबाबा म्हणतात, चला आता साखरपुड्याची सुरुवात करूया, आपल्याला लवकरात लवकर साखरपुडा करायचा आहे. तर आजी म्हणते, नाही, थोडा वेळ थांबा, अजून ईश्वरी घरी आलेली नाहीये, ईश्वरी आल्याशिवाय साखरपुडा होऊ शकत नाही. हे ऐकून मेघनाच्या आईबाबांना धक्काच बसतो आणि ते विचारतात, काय अजून ईश्वरी घरी नाहीये, असं कसं, तिला काय साखरपुड्याबद्दल माहीत नव्हतं का? तर मामी खोटं सांगते, नाही नाही असं नाहीये, घरात सगळ्यांना माहीत होतं, पण साखरपुडा अचानक ठरला ना, त्यामुळे सोनाराने वेळेवर ती एंगेजमेंटची अंगठी दिली नाही. ईश्वरी तेच आणायला गेली आहे. अर्णव सुद्धा तिच्याबरोबर गेलाय. दोघे येतच असतील, फक्त थोडा वेळ थांबायचंय. सदावर्ती कुटुंब म्हणतं, पण असं कसं झालं? तर मामी सांगते, आता घाईघाईत कोणताही कार्यक्रम करायचा म्हटला की असं मागे पुढे तर होतच असतं ना, तुम्ही काळजी करू नका, सगळं होईल. तेवढ्यात गुरुजी म्हणतात, मुहूर्त निघून जाईल, साखरपुड्याची आपण पूजा सुरू करूया, नंतर आपण अंगठी घालण्याचा कार्यक्रम करूया. सगळे यासाठी हो म्हणतात. वल्लरी मामाला म्हणते, तुम्ही अर्णवला फोन करून पहा. मामा हो म्हणतो आणि तो अर्णवला कॉल करतो. अर्णवला कॉल केल्यावर अर्णव इकडे गाडी चालवत असतो, खूप टेन्शनमध्ये असतो. ही ईश्वरी वेळेवरच मला टेन्शन देते, अशी अचानक कोठे गायब झाली, हाच प्रश्न अर्णवला पडलेला असतो आणि तो ईश्वरीच्या माहेरी जात असतो. तेवढ्यात मामाचा त्याला फोन येतो. अर्णव फोन उचलतो आणि विचारतो, काय झालं? मामा विचारतो, ईश्वरी सापडली का आणि तू कोठे? तर अर्णव सांगतो, मी आत्ता ईश्वरीच्या घरी जातोय, तिचा काहीच पत्ता लागत नाहीये, कमीत कमी 1 तास तरी लागेल, तू साखरपुडा थांबवून ठेव. मामा म्हणतो, ठीक आहे, मी साखरपुडा थांबवून ठेवतो. तेव्हा राजेश हे सगळं ऐकत असतो. मामा हा लगेचच पुढे येतो आणि म्हणतो, कमीत कमी 1 तास लागणारे त्यांना आपल्याला थांबावं लागेल. मेघनाच्या आईवडिलांना मोठा धक्काच बसतो आणि ते विचारतात, 1 तास लागणार? फक्त सोनाऱ्याकडे जाऊन डिलिव्हरी तर घ्यायची आहे, त्यासाठी एवढा वेळ कसा लागू शकतो? तर मामा सांगतो, ट्रॅफिक, तुम्हाला तर माहिती आहे ना, आजकाल मुंबईमध्ये किती ट्रॅफिक आहे. 5 मिनिटाच्या अंतरावर जायचं असलं तरी अर्धा तास 1 तास लागतोच. तर मेघनाच्या आईबाबा म्हणतात, हो हे तर तुम्ही खरं बोललाय, आजकाल मुंबईत ट्रॅफिक खूप वाढलंय. तर मामी विचार करते, जर या ईश्वरीने हे सगळं जाणून बुजून केलं असेल ना, तर मी तिला सोडणार नाही, कारण ईश्वरी आणि अर्णव आल्याशिवाय ही ओल्ड लेडी साखरपुडा करू द्यायची नाही. पण आज काही झालं तरी मी माझ्या मुलाचा मेघनाशी साखरपुडा करूनच राहणार, असा विचार मामी करते. इकडे अर्णव हा ईश्वरीच्या घरी जात असतो. 100च्या स्पीडने त्याचं गाडी चालवणं सुरूच असतं आणि तो विचार करतो, मिस इंदोर, तू मला फक्त त्रास देतीये, असं का वागतीये कळतच नाहीये, तू एखाद्या संकटात तर नाहीये ना, काही झालं तर नाहीये ना, अशी ही भीती अर्णवला वाटत असते आणि तो ईश्वरीच्या घराकडे जात असतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता आणि पुढील एपिसोड यापेक्षा भारी असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी आणि नम्रता या अर्णवला भेटतील आणि अर्णव याचं मनपरिवर्तन होईल. तो चक्क नम्रताला म्हणेल, जर तुझं आणि आकाशचं एकमेकांवर खरं प्रेम आहे तर मग तुमच्या दोघांचंच लग्न व्हायला हवं. आणि तो चक्क नम्रताला घेऊन घरी पोहोचणार, तिचा हात हातात घेऊन. आणि त्यावेळेस आकाश आणि मेघना एकमेकांच्या हातात अंगठ्या घालत असतील. तेवढ्यात अर्णव जोरात ओरडणार, थांबा, आणि मग सगळे थांबतील. आणि चक्क नम्रताला घेऊन अर्णव आलाय हे पाहून मामीच्या पायाखालची जमीनच सरकणार. आणि मग अर्णव पुढे येईल आणि आकाशला म्हणेल, आकाश हा साखरपुडा करू नको, आज जर तू हा साखरपुडा केला तर 3 आयुष्यांचं वाटोळं होईल. त्यामुळे तुझं लग्न, तुझा साखरपुडा नम्रताशीच व्हायला पाहिजे, जिच्यावर तुझं प्रेम आहे. त्यामुळे मामी खूप चिडणार, मेघनाला जबर धक्का बसणार, ईश्वरी इमोशनल होईल. मग आता खरंच आकाश आणि नम्रताचा साखरपुडा होणार का? मामी काय गोंधळ घालणार? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना? हा ट्विस्ट आवडलाय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.